आज आपण बनवू भोपळ्याचे थालीपीठ। त्यासाठी आपण इथे एक मोठा आकाराचा भोपळा घेतलेला आहे आणि हा भोपळा आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा 3 भागामध्ये आणि नंतर त्याची वरची साल अशी काढून टाकायची चाकूच्या साहाय्याने। हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपल्याला वरची साल पूर्ण काढून टाकायची आणि भोपळा आपल्याला खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला भोपळा पूर्ण खिसून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लसूण, थोडी अद्रक, हिरवी मिरची आणि हे आपल्याला मिक्सरमधून ठेचा बनवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकू आपण कापलेला कांदा आणि 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ टाकायचं, 2 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि अर्धी वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे। चवीनुसार थोडंसं हळद टाकायची, थोडासा ठेचा टाकायचा 1 चमचा आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि जिरं टाकायचं अर्धा चमचा आणि ओवा थोडासा अर्धा चमचा आपल्याला हातावर चोळून टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकू, नंतर थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं काम पडत नाही, तसंच मळून घ्यायचं, कारण भोपळ्याच्या खिसला पण पाणी सुटतं। आणि आता आपण पोळपाटावर थालीपीठ थापून घेऊ। अशा पद्धतीने एक छोटासा उंडा घेऊन आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून थालीपीठ छोटे छोटे थापून घ्यायचे आणि गॅसवर तवा ठेवून थोडंसं तेल टाकायचं आणि थालीपीठ आपल्याला दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे। अशी भोपळ्याची थालीपीठ बनवून बघा, कारण भोपळा तब्येतीला खूप चांगला असतो आणि भोपळ्याची भाजी तशी टेस्टी लागत नाही चांगली, त्याच्यामुळे असे थालीपीठ छान लागतात। दोन्ही साईडने तेल लावून छान भोपळा आपण भाजून घेऊ। भोपळ्याचे थालीपीठ अशा पद्धतीने आपले थालीपीठ तयार झालेले। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण। त्याच्यासोबत आपण घेऊ ठेचा आणि लिंबाचं लोणचं घेऊ, थोडासा सॉस पण घेऊ त्याच्यासोबत, किंवा याच्यासोबत आपण दही पण खाऊ शकतो आपल्या आवडीनुसार।